पाली. आता बघा तुम्ही म्हणाल आमच्या डोक्याला वेगळंच आहे, तुम्ही असं वेगळं सांगितलं, पण सर्व भाषेची जनता संस्कृत आहे, पण संस्कृतची जननी पाली आहे. कारण संस्कृतमधले सगळे शब्द पालीमध्ये आहेत आणि संस्कृतावरची भाषा नाही, पालीवरची भाषा आहे. त्याचं उदाहरण काय, तुम्ही भारतात नाही पूर्ण आशिया खंडात कुठेही जा, तुम्हाला लिखित डॉक्युमेंट जर मिळालं, लिखित डॉक्युमेंट, तर ते कोणत्या भाषेत आहे? आशिया खंडात पाली. तुम्हाला एकही डॉक्युमेंट लिखित संस्कृतमध्ये मिळणार नाही, मराठीमध्ये मिळणार नाही, हिंदीमध्ये नाही, इंग्रजीमध्ये नाही, कोणत्या भाषेत नाही. काहीही प्राचीन भारताचं डॉक्युमेंट जर पाहिजे असेल तर शिलालेखाच्या माध्यमातून, ब्रह्मलिपीच्या माध्यमातून तिथं संपूर्ण आशिया खंडात. म्हणजे याचा अर्थ काय, संपूर्ण भारताची भाषा पाली भाषा. तर जसं आज लातूर शहरामध्ये सगळ्यांचे घराचे बोर्ड कोणत्या भाषेत? मराठीमध्ये. कोणाचे ऑफिसचे बोर्ड कशामध्ये? मराठीचे. तसं या संपूर्ण आशिया खंडामध्ये कोणतेही बोर्ड पहा, जिथं ते स्तूप, स्तंभ, विहार, शिलालेखाचे बोर्ड बघा, आशिया खंडामध्ये सगळे पालीमध्ये नाव बोर्ड. याचा अर्थ काय, संपूर्ण भारतामध्ये सर्वात अगोदरची पाली भाषा होती. परंतु जसं आता 70 वर्ष काँग्रेसनं राज्यकारभार केला, आता 70 वर्ष ते गेले, त्यांनी सत्ता गेली, आता कोणी सत्ता आली? भाजप केली. त्यामुळे भाजपनं काय केलं, काँग्रेसचे सगळे हे बाजूला ठेवले, भागून लागले. तसंच जेव्हा राजा बिंबिसार, अजातशत्रू, सम्राट अशोक, मिनांडर, मंडूक हे अशा राजाची सत्ता होती, तेव्हा हे सगळं प्रशासनाचे पाली नाही होतं. राव, राजा, रंक हे सगळे पालीमध्ये बोलत होते. जाडा असो, बारकाचं, छोटा असो, मोठा असो, या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात संपूर्ण भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशातले सीमांत भागातले लोक पालीमध्ये बोलत होते. परंतु ती सत्ता गेली, नंतर कोणी सत्ता आली? पुष्यमित्र शुंग, गुणांचा राजा मेहकुल, भक्तिराज खिलजी, शंकराचार्य ह्या अशा लोकांची सत्ता आली. त्यामुळे त्यांनी मागचा इतिहास सगळा गोंधळून टाकला आणि पुढचा इतिहास सुरू केला, की आजपर्यंत आहे. म्हणून ह्या अशा सत्ता परिवर्तनामध्ये पाली भाषा लोप पावली. ह्या सत्ता परिवर्तनामध्ये पाली भाषा लोप पावली ते आजपर्यंत. पण तरीही बऱ्याच विद्वान लोकांनी पाली भाषा आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुष्यमित्र शुंगानंतर जे ऱ्हास झाला, त्यानंतर जे लोकांनी पाली भाषा आपल्या पुढे आणली, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. नंतर भदंत आनंद कौशल्य, भंते देपणकर अशा 5-6 भंतेजीनं हे पाली भाषा आपल्यापर्यंत आणली आणि त्याला पंडितांनी निकृष्ट कार्य केलं. म्हणून ही पाली भाषा परत शिक्षणावरती भारतात आली. पहिलं विद्यापीठ भारतामध्ये आधुनिक विद्यापीठात कलकत्त्याला सुरुवाती पाली भाषा, नंतर बुंदेगाव झाली, बिहार झाली, नंतर मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नंतर लातूरमध्ये पाली भाषा आली. या विद्वान लोकांच्या परिश्रमामुळे ही भाषा परत आपल्यापर्यंत आली. पण आपल्यापर्यंत एवढीच आली नाही, तर सगळ्या लोकांनी शिकली पाहिजे, प्रत्येकाने पाली भाषा शिकली पाहिजे. म्हणून भारतीय संविधानामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि शिक्षणशास्त्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे, अभ्यास मंडळामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि बाबासाहेब असताना त्यांनी 8व्या वर्गापासून प्रत्येक शाळेमध्ये पाली विषय चालू केला होता. प्रत्येक शाळेमध्ये 8व्या वर्गापासून पाली विषय चालू केला होता. परंतु काय झालं, विरोध कोणी केला? आपल्या सर्वांच्या वडिलांनी विरोध केला, अप्रत्यक्षपणे विरोध केला. मी ते पाली शिकलेच नाही, त्यामुळे विषय चालू केला, सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाली विषय चालू केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8व्या वर्गापासून पाली विषय चालू केला. परंतु कोणी पाली शिकलंच नाही, विद्यार्थी मिळालेच नाहीत. त्यामुळे सगळ्या शाळा कॉलेजमधून पाली विषय बंद झाला. आणि मग जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा तो पाली विषय पूर्णतः झाला होता आणि आपल्या जन्मादिवशी अगोदर चालू होता. पण आपल्या जन्माचं सगळं बंद पडल्यामुळे आपण पाली भाषा शिकू शकलो नाही. पण या काही लोकांच्या प्रयत्नामुळे तो विषय चालू राहिला. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी मिळाले तिथं आजही महाराष्ट्रामध्ये 22 ठिकाणी आजही 8वी, 9वी, 10वी पासून पाली विषय चालू आहे. काही ठिकाणी 11वी, 12वी पासून पाली विषय चालू आहे. काही ठिकाणी BA, BCom, BScला पाली विषय चालू आहे. काही ठिकाणी MA, काही ठिकाणी MPhil. आता MPhil संपूर्ण भारतामध्ये बंद केलं, त्यामुळे आपलाच दोष नाही, त्या संपूर्ण भारतातून MPhil ही डिग्री बंद केली. पण PhD आहे,
PhD आहे, त्यापुढे पोस्ट डॉक्टरेट आहे, त्यापुढे डॉक्टर लिटरेचर आहे. ह्या सगळ्या डिग्र्या सगळं शिक्षण पालिकेत आहे. पण आपण ते शिक्षण घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपण शिक्षण घेतलं तर त्याचे आपल्याला किती शेकडो फायदे आहेत. पण होते काय की आपल्याला पाली भाषाच माहीत नाही, त्यामुळे ते शेकडो फायदे आपण घेऊ शकत नाही. त्या सर्व फायद्यापासून आपण वंचित राहतो. जर आपल्याला पाली भाषेचे फायदे घ्यायचे असतील, जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल, जर आपल्याला पैसा पाहिजे असेल, जर आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, नोकरी पाहिजे असेल, तर प्रत्येकानं MBBS केल्यापेक्षा पाली भाषेला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. जर आपण ह्या इतर क्षेत्रापेक्षा पालीला जास्त मत केलं तर जो लवकर पाली शिकेल त्याला लवकर जॉब मिळेल. काय बोलले मी? जो लवकर पाली शिकेल त्याला लवकर जॉब. म्हणून आमचं वाक्य आहे, शिका पाली व्हा ज्ञानधनाची वाली. आणि झटपट पाली परफेक्ट पाली. झटपट पाली परफेक्ट पाली हे दोन्ही मी तुम्हाला सांगतोय. एक की फक्त आमच्याकडे 2 दिवस जर आमच्या केंद्रात आलं तर आम्ही 2 दिवसात त्याला लिहिणं वाचणं बोलणं शिकवतो. झटपट पाली परफेक्ट पाली. 6 दिवसाचा कोर्स आहे, 6 दिवस आमचे थांबले तर 6 दिवस आपल्याला पाली लिहिणं वाचणं बोलणं शिकवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला लिहिता वाचता बोलता येत नाही, अल्पशिक्षित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही 1 महिन्यामध्ये परफेक्टपणे पालीमध्ये लिहिणं वाचणं बोलणं शिकवतो. आणि मग जे ह्या अशा आमच्या त्या 3 कोर्समधून परिपक्व होऊन पाली भाषा बोलून येतात, त्यांचं वय असेल तर आम्ही त्यांना शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन देऊन नंतर त्याला उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवतो. आणि एकदा काय तो कॉलेजला जेवणला गेला तर तो ह्या सर्व स्कीम घेऊ शकतो. कोणकोणत्या स्कीम? स्कॉलरशिप, फेलोशिप, स्वाधार योजना, ह्या सगळ्या योजना घेऊन तो आपलं उच्च शिक्षण घेऊ शकतो. आणि उच्च शिक्षण घेताना किती पैसे मिळतो? तर फक्त आपण PhD जर केली, PhD तर PhD करताना आपल्याला 30 लाख रुपये फेलोशिप मिळतो. किती लाख? 30 लाख रुपये आपल्याला फेलोशिप मिळतो. आणि तो कोणत्याही जाती धर्म पंथाचा असो, असं काही विशिष्ट अट नाही की तो महागा स्वर्गीय असला पाहिजे का नाही. कोणत्याही जाती धर्म पंथाचा विद्यार्थी असला आणि त्याने जर पालीमध्ये PhD केली तर त्याला 30 लाख रुपये भेटतात. आणि आता हा आकडा उद्या परवा वाढण्याची शक्यता आहे, कारण 8वा आयोग आता लागू होणार आहे. जसं प्रत्येक आयोग आला की ते वाढ होते, तसं 8व्या आयोगामध्ये 30 ते आता 35 लाख होणार आहे. मग फक्त साधी PhD केली आपलं उच्च शिक्षण होते, डिग्री होते. आणि आपल्याला जर लवकरच नोकरी पाहिजे हे 30 लाख घ्यायचे, या 30 लाखापैकी 20 लाख वडिलांना द्यायचे, 10 लाख हिशेब टाकायचे, डायरेक्ट दिल्ली गाठायचे. डायरेक्ट दिल्ली गाठले, IAS-IPS क्लासची फी किती असते? 2 लाख 2 टाकायचे. आपल्या खिशात किती असतात? 10 लाख असतात. वडिलांना आपण किती दिले असतात? 20 लाख दिले असतात. आपले एकूण आले किती असतात? 30 लाख असतात. 30 लाखपैकी 20 लाख वडिलांना दिले, 10 लाख खिशात ठेवले आणि कुठे गेले? डायरेक्ट विमानानं दिल्ली. दिल्लीला गेलं, IAS-IPS क्लासची फी 2 लाख भरून टाकली. तिथं एखाद्या घरमालक पाहिजे, हॉटेल पाहिजे, मला 2 वर्ष खाऊ की घाल, किती पाहिजे? 2 लाख. किती मुलं? 2 लाख देऊन टाकले. 1 लाखाचे पूर्ण पुस्तक घेऊन टाकायचे. IAS-IPS सिलेबसचे पुस्तक 1 लाखाचे पुस्तक टाकायचे. किती गेले? 5 लाख. आणि 1 लाख ठेवा तुम्ही कशाला? दिल्ली ते मुंबई, मुंबई ते दिल्ली आपले विमानात जाणे करावे, 1 लाख होते. 6 लाख रुपये खर्च होतील, 2 वर्ष खर्च होतील. पण एकदा का तो दिल्लीला गेला आणि IAS-IPS म्हणून आला तर त्याला कुठे लागेल? मग जर आपल्याला लवकर नोकरी पाहिजे तर काय करायचं? आपल्या सगळ्यांच्या नातेवाईकांना काय पहिल्यांदा पाली शिकलं पाहिजे. पालीच का? तर पाली सोपं आहे आणि लवकर पैसे भेटतात, लवकर संधी भेटते, लवकर पास होते, लवकर सोपं आहे. मग तेच आपण सध्या इंग्लिश घेऊन केलं तर सोपं आहे. पण कसं आहे, समजा इंग्लिश घेऊन जर आपण PhD करायला गेलो तर त्या नेट सेटच्या परीक्षेमध्ये भारतामध्ये एकूण 1 लाख लोक असतात इंग्लिशसाठी. मग त्या 1 लाख लोकांमध्ये आपला नंबर. पण मराठीमध्ये आपण MPhil केलं, मराठीमध्ये PhD केलं, मराठीमध्ये 50,000 लोक असतात. त्या 50,000 मध्ये आपला नंबर. हिंदीमध्ये MA करायचं, हिंदीमध्ये PhD करायचं, हिंदीमध्ये PhD 75 लाखाला, पूर्ण भारतात 75 लाख. पण पालीमध्ये जर आपण PhD करायचे असेल तर पूर्ण भारतामध्ये 200. किती? त्या 200 मध्ये आपला नंबर 7 लाख. ही स्पर्धा इथं कमी आहे आणि तत्वज्ञान सोपं आहे. आता मी तुम्हाला झलकून 10 मिनिटात तुम्हाला पाली भाषा बोलून दाखवतो. तुम्ही स्वतः सगळे इथं आताच्या आताच पाली भाषेत परिचय करून घेऊन जाणार. एवढी सोपी आहे, साधी आहे, लवकर समजते, लवकर लक्षात बसते. त्यामुळे कोणीही व्यक्ती सहज पालीमध्ये MA, PhD, पोस्ट डॉक्टरेट आणि डॉक्टर ऑफ लिटरेचर होऊ शकतो. आणि शासनाचे हे UGCचे हे 1.25 कोटी 1.5 कोटी हे सहज प्राप्त करू शकतो.
म्हणजे हा झाला पहिला फायदा. कोणता? पाली भाषा शिकल्यामुळे लवकर पैसा मिळतो, लवकर नोकरी लागते, शिक्षण होते, उच्च शिक्षण होते. हा झाला शैक्षणिक फायदा. दुसरा फायदा काय आहे? प्राचीन भारताचं जे तत्वज्ञान आहे ते प्रत्येक शब्द पालीमध्ये आहे. आणि प्राचीन भारतामध्ये कोणतं तत्वज्ञान? पाली तत्वज्ञान. राजा महाराजा तत्वज्ञान पालीतलं होतं. त्यामुळे प्राचीन भारताला काय मिळवते? सोने की चिड्या मिळवते. माहिती आहे प्रत्येकाला. तर ते कशा प्रकारचं तत्वज्ञान आत्मसात होते आणि शिकत होते, तसं अनुभव होते. म्हणून प्राचीन भारताला सोने की चिड्या मिळवते. मग ते तत्व जर आपण घेतलं तर आपल्याला प्रत्येक आपल्या वैयक्तिक प्रत्येक जीवनामध्ये आपल्याला सुख शांती समाधान लागतं. तर बुद्धाचा प्रत्येक शब्द पालीमध्ये आहे, तो प्रत्येक शब्द आपल्या जीवनात आवश्यक आहे. आणि मग बघा बरं, प्रत्येक शब्द जर आपल्या जीवनामध्ये आवश्यक असेल आणि तो जर आपण आचरणात आणला तर किती फायदे होतात. शील सदाचार नीतिमत्ता पालीमध्ये आहे, संपत्ती ऐश्वर्य पालीमध्ये आहे, प्राचीन शैक्षणिक पद्धती राजकीय पद्धती सगळं पालीमध्ये आहे. प्राचीन राजे महाराजे कसं काय प्रकारचं ध्येय धोरण करत होते, राजकारण पद्धती पालीमध्ये आहे. प्राचीन इतिहास, प्राचीन भूगोल, प्राचीन नद्या नाले खनिज संपत्ती पीक उद्योग धंदे सगळे पालीमध्ये आहे. आणि सगळ्या प्रकारचा अभ्यास हा पालीमध्ये आहे. त्यामुळे तो जर आम्ही शिकला तर आपण आपले जीवन सगळं पूर्ण करू शकतो. पण आपल्याला आपल्या जीवनाची सर्वांगीण प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला पाली भाषा शिकणं आवश्यक आहे. आणखी त्याच्या पुढचं मी सांगतोय की जर आपल्या सगळ्या भारतीय लोकांनी पाली भाषा शिकून जर पालीतल्या तत्वाप्रमाणे आचरण केलं तर न्यायालय बंद पडतात, कोर्ट कचऱ्या बंद पडतात, पोलीस स्टेशन बंद पडतात, दवाखाने बंद पडतात. बघा, प्रश्न काय आहे? पाली भाषा शिकायचा, पण परिणाम काय होतो? सगळे दवाखाने बंद पडतात. कारण पालीमध्ये असं तत्व आहे, त्या तत्वाचं आचरण केलं की लोक आजारी पडतच नाहीत. आपण आजारी काय पडतो? आपला आहार विहार आचार विचार सगळं वेगविचित्र असते, म्हणून आपण आजारी पडतो. आणि पाली साहित्यातील प्रत्येक तत्व कसं आहे? आपल्या आरोग्याला पोषक असं तत्व आहे. आणि त्यामुळे जर पाली साहित्यातील तत्वाप्रमाणे जर आचरण केलं तर कधीच आजारी पडत नाही. भगवान बुद्ध कधी आजारी पडले होते मला आठवते? म्हणून ते पाली साहित्यातील तत्वाचा आचरण जो कधी येतो जीवनात कधी आजारी पडत नाही. त्यामुळे दवाखाने बंद पडले. पाली साहित्यातील तत्वाप्रमाणे जर वागलं तर भांडणं होत नाही, चोऱ्या होत नाही, हाणामाऱ्या होत नाही. म्हणजे पोलीस स्टेशन बंद पडलं, दवाखाने बंद पडले, पोलीस स्टेशन बंद पडल्यामुळे न्यायालय बंद पडलं. किंवा किती लोकांचं काम म्हणजे भारताच्या राजकीय तिजोरीचा खर्च कसा कमी होतो बघा. जर ह्या लोकांनी भारत सरकारने पाली शिक्षणाला महत्त्व दिलं, पाली साहित्याला पुढे आणलं, ते आचरण लोकांपर्यंत आचरण लोकांपर्यंत पोहोचवलं तर बघा किती नोकरदार वगैरे नोकरशाही कमी होते. आणि त्याला हेच काम द्यायचं, धर्मच काम द्यायचं. आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे काम केलं तर संपूर्ण भारत हा कसं होईल? सुजलाम सुफलाम होईल. भांडण तंटे बंद, नोकऱ्या टिकले, आज कोर्ट कचरा बंद, आज दवाखाना बंद. आणि जर अशा प्रकारचं काम झालं तर भारताला परतच सोने की चिड्या गत वैभव प्राप्त होईल का नाही. म्हणून आम्ही काय केलं? या भारतामध्ये नव्हे, या किमान या महाराष्ट्रापुरतं आम्ही काम करतोय. आणि आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना पाली भाषा बोलता लिहिता वाचता यावी म्हणून आम्ही 7 केंद्र चालू करत आहोत. त्यापैकी 4 केंद्र चालू झाले. एक केंद्र हे लातूरचं, दुसरं औरंगाबादचं केंद्र आहे, तिसरं जळगाव आणि चौथं अकोला. हे 4 केंद्र चालू केले. आता 5वं केंद्र आम्ही पनवेलला चालू करतो, नंतर एक कोल्हापूर, नंतर एक नागपूर. असे 7 केंद्र चालू केले की 7ही केंद्रामध्ये आम्ही सर्व कोर्स चालू करतो. आणि प्रत्येक केंद्रामध्ये पूर्ण पालीमध्ये लिहिणं वाचणं करू शकतो. त्यामुळे काय होईल? या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नैतिकता जाईल. आणि आम्ही त्या विद्यार्थ्यांना वयाची अट टाकत नाही, शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही. आता आमची एक मुंबईची आजी जांभूळकर आजी आहे, तिचं आज रोजी वय लावा, तुमचा अंदाज किती असेल? आज रोजी वय तिचं किती असेल? 50. 65 किती असेल सांगा? आज रोजी तिचं वय 97 वर्ष आहे. मस्त कोण कधी आला की पालीतून बोलते. 97 वर्ष आहे. आणि सहज आम्ही 2018च्या शिवजयंती निमित्त पालीबाई मुंबई कार्यक्रम राबवला होता. त्या 17-18 कार्यक्रमाचं एकच कॉम्प्लेट काढलं आणि एकच कॉम्प्लेट काढून जे सगळ्या मुंबईत वितरित केलं. त्यातलं एक कॉम्प्लेट घेऊन 2018मध्ये शिवजयंतीचं एक होती आजी तिथं आली. तिथं आल्यानंतर माझा स्वागत केला. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत का कोर्टात बसली, माझा सत्कार केला. आणि सत्कार करून ती एवढ्या वयाची आजी म्हणजे माझ्या आईच्या वयापेक्षा जास्त माझा सत्कार केला. लगेच माझ्या असे पाया पडले.
किती मुलं आज कसं झालं असेल की माझ्या आईच्या आजीच्या वयापेक्षा जास्त ती पाय पडते नाही गुरु 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 नाही मी तुमच्या पाया पडतो नाही तुम्ही पाया पडतो मी तुमच्या पाया पडतो कारण तुम्ही गुरु आहात मी विद्यार्थी आहे वयाने जरी मोठी आहे तरी मी विद्यार्थी आहे. मग माझं झालं तर मिसेस कधीपासून असतात मिसेसच्या पण घरात हात टाकलं ते स्वागत केलं आणि मिसेसच्या पण गुरुमाता गुरु आणि गुरुमाता म्हणजे वयाची अट. पण आम्ही जेव्हा पाली लोकांना शिकवतो तेव्हा वयाची अट नाही शिक्षण अट नाही ज्याला थम्सअप आहे येता वाचता येत नाही तिथून आम्ही पाली शिकवतो त्या PhD पर्यंत कशाची अट नाही. पण अशा प्रकारे पाली शिकवल्यामुळे ही बुद्धाची नैतिकता परत आपल्याला येते. बुद्धाची पाली भाषा संस्कार रूढी प्रथा परंपरा परत पालीमध्ये येतात आणि आपले आचरण येते त्यामुळे आपली सर्वांगीण प्रगती होते. पण अशा प्रकारे संपूर्ण भारतामध्ये पाली भाषेचे काम करतो. त्यापैकी पहिला आम्ही टार्गेट घेतलं महाराष्ट्र. महाराष्ट्र ह्या 10 वर्षात कवर झालं की नंतर पुढे दुसऱ्या राज्यात आजूबाजूला राज्यात असं आम्ही करतो. त्यामुळे जे लोक इतर समूहाचे लोक त्यांची त्याची भाषा बोलतात तसं आम्ही पाली भाषिक समाज निर्माण करतो की सगळे लोक जर पाली भाषिक निर्माण झाले पहिल्याप्रमाणे तर भारताचा परत सोनेची पिढ्या उत्पन्न होईल. मग अशा प्रकारे आमचं हे काम चालू आहे आणि असंच काम चालू करण्यासाठी तुम्ही लोकांना खालीचा वाटा सहकार्य केलं आमचा आवाज जे आमचे शब्द लोकांपर्यंत पोहोचले तर हा महाराष्ट्र लवकरच पालीमध्ये होईल. म्हणून जसं आम्ही प्रयत्न करतो तसे तुमचे पण सहकार्य लाभलं तर हा महाराष्ट्र लवकरच पालीमध्ये होईल. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. आज तुम्हाला काही शंका विचारायची तुम्ही विचारू शकता. नाही उदासी नाही लोक माहीत लोकांना माहिती बंद नाही ना चालू झालं ना आता चालू झालं तेच मला माहित नाही. पहिली बाजू काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय केलं 8 वर पण प्रत्येक शाळेमध्ये चालू केलं.